नमस्कार. ही कथा आहे दोन भावंडांची, मी अविनाश आणि माझी बहीण प्रणाली, जे श्रीपूर नावाच्या एका शांत गावात राहत होते. ही त्या वेळेची गोष्ट आहे जेव्हा आम्ही शाळेत शिकत होतो. ती काळजीमुक्त आणि आनंदाची अवस्था होती. प्रत्येक दिवस नवीन अनुभव घेऊन येत असे आणि आम्ही दोघेही त्या आठवणींना आजही हसत आठवतो. शाळेची गजबजलेली वेळ, वर्गातील गोड गप्पा आणि मैदानात खेळताना मिळणारा उत्साह, सर्व काही अविनाशच्या मनात आजही जिवंत आहे. प्रणालीला वेगवेगळ्या लोकांशी बोलून अनुभव घ्यायला आवडायचं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिची ही आवड बाबांनाही माहीत होती आणि ते नेहमी हसत म्हणायचे, आपली मुलगी किती चंचल आहे, थोडं तरी सावध राहायला हवे. तिच्या लहानसहान शरारती आणि अचानक होणाऱ्या उत्साहामुळे घरात नेहमीच आनंद आणि हलकणफुलकं वातावरण असायचं. बाबांनी तिच्या या चंचलतेवर प्रेम आणि कौतुक दोन्ही दाखवले, कारण त्यांना माहीत होतं की हीच चंचलता तिच्या स्वभावातील खासियत आहे. पण त्यांनी तिला कधी कुणाशी ते करताना पाहिलं नव्हतं. तरीही त्यांना हे कसं कळलं होतं की प्रणालीला हे आवडतं, हे मी तुम्हाला नंतर सांगेन. प्रणालीच्या या सवयीमुळे बाबांनाही तिच्याशी सुंदर वेळेचा अनुभव घ्यावा असं वाटायचं, पण ते तिला थेट बोलू शकत नव्हते. बाबा, सुरेश, एका औषधांचे दुकान चालवतात, जिथे ते दिवसभर वेगवेगळ्या लोकांना मदत करतात, औषधांची योग्य माहिती देतात आणि त्यांची काळजी घेतात. त्यांचा व्यवसाय केवळ काम नाही, तर गाववाल्यांसाठी विश्वासाचा आधार आहे. तर आई, नीता, शाळेत शिक्षिका आहेत, जी मुलांना शिकवताना फक्त ज्ञानच नव्हे तर जीवनातील छोटे मोठे धडेही देतात. घरात सतत ज्ञानाचा आणि उत्साहाचा वातावरण असायचं आणि आम्ही दोघेही हे सर्व अनुभवत मोठे झालो. एके दिवशी मी प्रणालीला माझ्या मित्र गौरव सोबत घरी ते करताना पकडलं. मी त्यांचं ते जोरदार दृश्य पाहत राहिलो आणि जेव्हा गौरवच होणार होतं तेव्हा मी जोरात ओरडलो. माझा मित्र घाबरून कपडे उचलून पळून गेला. मी प्रणालीवर आवाजात ओरडलो, किती दिवसांपासून हे चाललंय? तू किती नादिक आहेस. ती म्हणाली, हा पहिलाच प्रसंग होता, तू पाहिलंस, आता पुन्हा नाही करणार. मी संतापून घराबाहेर पडलो आणि औषधांच्या दुकानावर गेलो. तिथे बसून मी विचार करू लागलो की आता काय करावं. तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर प्रणाली आणि गौरवचं ते दृश्य पुन्हा उभं राहिलं. प्रणाली त्या अवस्थेत आणि माझा मित्र तिला सुंदर वेळेचा अनुभव देत होता आणि ओह, आहा असा आवाज काढत तिला वेळ देत होता. प्रणालीही त्याला शिव्या देत होती. हे आठवून माझे भावना दाटून येऊ लागली आणि मी विचार करू लागलो की माझी बहीण किती आकर्षक आहे. तीच ते व्यक्तिमत्व आठवलं आणि माझी भावना दाटून आली. खरं सांगतो, याआधी मी कधी तिच्याबद्दल असा विचार केला नव्हता की मला तिच्याशी सुंदर वेळ घालवायचा आहे. पण मी स्वतःला म्हणालो, का नाही? आपल्या खऱ्या बहिणीला मी सुंदर वेळेचा अनुभव देऊ. ती तरुण आहे, तिला पण याची गरज आहे, तर मीच तिची ही इच्छा पूर्ण का करू नये? असं केलं तर घरातली गोष्ट घरातच राहील आणि मलाही हतबल करावं लागणार नाही. कदाचित प्रणालीलाही कळून चुकलं होतं की आता तिचा भाऊ तिला सुंदर वेळेचा अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी आई कॉलेजला गेली होती आणि म्हणाली होती की तिला उशीर होईल. बाबा माझ्यासमोर दुकानात बसले होते. मी ठरवलं, आज प्रणालीला माझ्या मनातलं सांगूनच टाकतो. घरी गेलो, प्रणालीला शोधलं तर ती बाथरूममध्ये होती. पाण्याचा आवाज येत होता, म्हणजे ती आंघोळ करत असणार. मी दाराच्या छिद्रातून डोकावलो, तर प्रणाली मोकळ्या अवस्थेत आंघोळ करत होती. तिचे व्यक्तिमत्व पाहून माझं मन हादरलं. कदाचित माझ्या मित्रासोबत ती अधुरी राहिली असावी, म्हणून ती स्वतःच्या जीवनात बोट घालत होती. हे दृश्य पाहून मी स्वतःला आवरू शकलो नाही. घरी कोणी नव्हतं. मी बाथरूमचं दार दाबलं, ते उघडच होतं. मी लगेच मोकळा झालो आणि बाहेर उभं राहून तिला पाहत हतबल करू लागलो. अचानक प्रणालीची नजर माझ्यावर पडली. ती पटकन पाट्यावर बसली. तिला कळून चुकलं की तिचा भाऊ तिला पाहतोय. तिने मला दुर्लक्ष करत सुंदर वेळ अनुभवायला सुरुवात केली आणि हे काव्यसंग्रह पाहून माझी भावना दाटून येऊ लागली आणि मी प्रणालीला सुंदर वेळ देण्याचा विचार करू लागलो. काही वेळाने मग ती टॉवेल गुंडाळून बाहेर आली. मी मोकळा उभा होतो, हतबल करत. माझी भावना पाहून ती घाबरली, पण काही बोलली नाही. तिथून ती सलवार आणि कुर्ता घालून बाहेर आली आणि म्हणाली, हे सगळं तू बरोबर करत नाहीस. आई कॉलेजवरून येऊ दे, मी सगळं सांगेन. मला माहीत होतं की आई अनेकांशी अनुभव घेऊन येते. जेव्हा ती उशिरा येणार म्हणते तेव्हा तिची अवस्था पाहून सगळं कळतं. मी म्हणालो,
माझ्या मित्रासोबत तू सुंदर वेळ घेत होतीस तेव्हा मी त्याचा व्हिडिओ काढलाय, बाबा संध्याकाळी आले की मी त्यांना दाखवतो. तेवढ्यात बाबांचा फोन आला, रुग्णाला भेटायला जायचे, तू लवकर ये. मी प्रणालीकडे रागाने पाहत निघालो. दुकानावर गेलो, बाबा काही कामानिमित्त निघाले आणि मी लगेच भावना दाटून येणारी गोळी हातात घेतली. काही गोळ्या मी खिशात साठवल्या, कारण मला ठाऊक होतं की बाबा तासाभरात परत येतील आणि तोपर्यंत गोळीचा परिणाम होणार होता. माझ्या मनात एक हलका घाबरट पण उत्साही आनंद होता, जणू काही मी काहीतरी मोठं, अगदी गोपनीय करत होतो. हृदय धडधडत होतं आणि डोळ्यांमध्ये एक अजीबसी चमक होती. मला ठाऊक होतं की हे क्षण आठवणींमध्ये कायम राहतील. तसंच झालं. माझी भावना दाटून आली. मला वाटलं, जर प्रणालीनं मला आज मोका दिला नाही तर मी हतबल करूनच मरेन. बाबा परतले. मी घरी गेलो. आई कॉलेजवरून आली होती, पण आज तिची अवस्था ठीक दिसत होती, म्हणजे आज तिने तो अनुभव घेतला नव्हता. पण तिला लवकर आलेलं पाहून मी घाबरलो, कदाचित प्रणाली सकाळचं आईला सांगेल का? पण आश्चर्य म्हणजे प्रणालीने काहीच सांगितलं नाही. मला कळलं की प्रणाली माझ्याशी सुंदर अनुभव घ्यायला तयार आहे आणि एक ना एक दिवस तो मला मिळणारच. वेळ जात होता, माझी भावना मला त्रास देत होती. मी ठरवलं, संधी मिळाली की प्रणालीला जबरदस्तीने सुंदर वेळ अनुभवता येईल. संध्याकाळी आई बाबा काकाच्या घरी वाढदिवसाला जाणार होते, रात्रभर थांबणार होते. मग मला कळलं की आई आज का लवकर आली. मी विचार केला, आज रात्रभर प्रणालीला सुंदर वेळ देण्याची संधी आहे. कदाचित आई बाबा प्रणालीला माझ्यासाठी सोडून जात असावेत, असंही वाटलं. मी ठरवलं, आज प्रणालीला सुंदर वेळेचा अनुभव देणारच. आई बाबा संध्याकाळी 7 वाजता निघाले आणि मी दुकान बंद केलं. बाहेरच्या बाजारातून सॉफ्ट ड्रिंक आणि स्नॅक्स घेतला आणि घरी आलो. घरात प्रवेश करताच प्रणाली हसत म्हणाली, दुकान लवकर बंद केलास का? मी थोडा थकून आणि हलक्या वेदनेने म्हणालो, प्रणाली, सगळं डोकं दुखतंय. ती लगेच काळजीने माझ्याजवळ आली आणि म्हणाली, अरे, आंघोळ करून ये, मी तुला हलकी मालिश करेन. तिचा आवाज गोड आणि काळजीपूर्ण होता आणि मी तिच्या या प्रेमळ वागणुकीत थोडा आराम अनुभवला. मला कळलं की प्रणाली संधीचा फायदा घ्यायला तयार आहे. मी कपडे काढून आंघोळीला गेलो. प्रणाली माझं पास तपासत होती. ती बाथरूमजवळ आली आणि म्हणाली, तुझ्या पर्समध्ये भावना दाटून येण्याच्या गोळ्या आहेत आणि मुलींसाठीच्या गोळ्याही आहेत. मी घाबरलो की ती बाबांना सांगेल, पण मी म्हणालो, प्रणाली, तुझ्यासाठी लस्सी आणली, फ्रीजमध्ये आहे, घे. तिला कळलं की लस्सीत औषध मिसळले आहे, पण तिने काही न बोलता ती एका झटक्यात प्यायली. मी ती प्रभावी होण्याची वाट पाहू लागलो. माझ्या भावनेला साफ करू लागलो, क्रीम लावून मालिश करू लागलो, हतबल करण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप झाला होता आणि रंग निघतच नव्हतं. प्रणाली प्रभावी झाली. ती पुन्हा बाथरूमजवळ आली आणि म्हणाली, बाहेर ये, मला आंघोळ करायची आहे. मी मोकळाच बाहेर आलो. तिने माझी भावना पाहिली आणि म्हणाली, झोप, मी आंघोळ करून येते. मी झोपलो आणि विचार करू लागलो की आज माझी वर्षानुवर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे. आज प्रणालीला सुंदर वेळेचा अनुभव देईल. किती दिवसांपासून ती मला त्रास देत होती, आता तिला सोडणार नाही. काही वेळाने बाथरूमचं दार उघडलं. मी चादर घेऊन झोपल्याचं नाटक केलं. प्रणालीला वाटलं मी झोपलोय, पण माझी भावना दाटून आलेली दिसत होतं. ती टॉवेल गुंडाळून आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःला निहाळू लागली. तिने दार लॉक केलं, मग तिने व्यक्तिमत्व मोकळे केले. मी पातळ चादरातून सर्व पाहिले. माझी भावना आणखी दाटून आली. तिने आरशात मला पाहिलं आणि समजलं की मी जागाच आहे. तिने लेगिन आणि कुर्ता घातला आणि माझ्याजवळ येऊन म्हणाली, उठ, तुझी मालिश करून टाकते. मला कळलं की तिला माझी भावना हाताळायची आहे. लस्सीमुळे ती जोशात होती. रात्रीचे 11 वाजले होते. गोळीमुळे तिच्या जीवनात खाज सुटली होती आणि ती आता जीवनातला सुंदर वेळ घालवल्याशिवाय थांबणार नव्हती. रात्र तशीच गहिरी होत चालली होती. तेलाच्या हलक्या सुगंधाने खोली भरली होती आणि तिचे हात माझ्या कपाळावरून फिरताना मला एक वेगळीच शांतता जाणवत होती. पण माझ्या मनात अजूनही ती धडधड होती. काहीतरी सांगावं की नाही हा विचार मला सतावत होता. लस्सीचा प्रभाव तिच्यावर जाणवत होता आणि माझ्या गोळीचा परिणामही मला भानावर राहू देत नव्हता. पण त्या क्षणी काहीतरी घडलं, ज्याने माझ्या भावनांना नववळण मिळालं. प्रणाली थांबली आणि हलकेच माझ्या खांद्यावर हात ठेवला. ती म्हणाली, तुला माहीत आहे का,
तुझ्या मित्रासोबत मी काय करत होते? तिचा आवाज शांत होता, पण त्यात एक वेगळीच खुली होती. मी डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. मला वाटलं, ती आता काहीतरी गंभीर सांगणार आहे. मी हळूच विचारलं, काय? ती एक क्षण थांबली, आणि मग हसत म्हणाली, तो मला त्याच्या नव्या प्रोजेक्टबद्दल सांगत होता, एक स्मार्ट डिव्हाइस जे लोकांच्या भावना ट्रॅक करतं, आणि त्यांना शांत करायला मदत करतं. मी फक्त त्याला टेस्टिंगसाठी हातभार लावत होते. माझं डोकं गरगरलं, जणू काही मी जे पाहिलं ते माझ्या डोळ्यांनीच मला फसवलं होतं. मी विचारात पडलो. ती पुढे म्हणाली, तू ओरडलास म्हणून तो घाबरला आणि पळून गेला, पण खरं सांगू, मला त्या प्रोजेक्टमधून काहीतरी शिकायचं होतं. मी गप्प बसलो. माझ्या मनात आलं, मग मी हे सगळं का वाढवलं? माझ्या बहिणीवरच का संशय घेतला? तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, तुला वाटलं मी चुकीचं काही करते, पण मी फक्त माझी उत्सुकता पूर्ण करत होते. मी हळूच विचारलं, मग तुला हे सगळं का आवडतं? वेगवेगळ्या लोकांकडून अनुभव घ्यायचं? ती एक क्षण थांबली, आणि मग तिचे डोळे किंचित पाणावले. ती म्हणाली, मला लोकांचे जग समजायला आवडतं. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी लपून ठेवतो, काहीतरी खास असतं. मी ते समजून घ्यायचा प्रयत्न करते, पण मी कधीच कोणाला दुखवायचा विचार केला नाही. तिच्या आवाजात एक हलकी वेदना होती, आणि मला जणू काही अंगावर धक्का बसला. मी जाणवलं, मी तिला किती चुकीचं समजलो होतो. मी म्हणालो, पण मला वाटलं. तिने मला मध्येच थांबवलं आणि हसत म्हणाली, तुला वाटलं मी तुझ्या मित्रासोबत काहीतरी वेगळं करते? पण तसं काही नव्हतं. तो मला त्याचं स्मार्ट वॉच दाखवत होता, हॉर्ट रेट आणि स्ट्रेस लेव्हल मोजतं. मी फक्त त्याला माझ्या भावना ट्रॅक करायला सांगितलं होतं. ती हसली, आणि त्या क्षणी माझ्या मनातील ओझं हलकं झालं. मी विचारलं, मग तू मला का नाही सांगितलंस? तिने सौम्यपणे उत्तर दिलं, तू मला संधीच कुठे दिलीस? तू ओरडलास आणि निघून गेलास. त्या रात्री आम्ही खूप बोललो. तिने मला त्या स्मार्ट वॉचबद्दल सविस्तर सांगितलं, ती कशी काम करते, सेन्सर्स कसे माणसाच्या भावनांचा डेटा गोळा करतात, आणि तिच्या मित्राने त्यात एक अल्गोरिथम बनवला होता जो हॉट रेट, स्वेट लेव्हल आणि हीट स्टोनच्या डेटावरून सांगतो की माणूस रागात आहे, दुःखी आहे की आनंदात आहे. मला लगेच आठवलं की बाबांना प्रणालीची ही उत्सुकता कशी कळली होती. एकदा ती दुकानात एका ग्राहकाशी नव्या मेडिकल डिव्हाइसबद्दल बोलत होती, आणि बाबांनी तिची ती जिज्ञासा लक्षात घेतली होती. त्यांना वाटायचं, प्रणाली, तू असंच आमच्याशीही काही बोलावंस, पण ती लाजत होती आणि हळूच डोकं हलवत होती. त्या क्षणी मला जाणवलं की प्रणालीची उत्सुकता आणि तिचं संशोधन करण्याचा स्वभाव खरंच खास आहे. ती फक्त शिकत आहे, समजून घेते, आणि त्यात कधीच कोणाला दुखवायचा विचार करत नाही. मी तिला विचारलं, मग तू माझ्यावर का टेस्ट करायचं ठरवलंस? ती हसली आणि म्हणाली, कारण तू माझा भाऊ आहेस ना. मला वाटलं तुझ्या भावना ट्रॅक करणं सोपं असेल, पण तूच मला अर्धवट पकडलास. आम्ही दोघं हसलो, आणि त्या हसण्याने माझ्या मनातील सगळी गोंधळाची गुंतागुंत हळूहळू उलगडत गेली. पण तिथेच सगळं थांबलं नाही. प्रणालीने माझ्या हातात तो स्मार्ट वॉच दिला आणि म्हणाली, घाल हे, आणि सांग तुला आता काय वाटतंय? मी ते घातलं. स्क्रीनवर माझं हॉर्ट रेट दिसलं 80 BPM. ती म्हणाली, आता शांत हो आणि फक्त माझ्याशी बोल. मी डोळे मिटले आणि सांगू लागलो, मला वाटलं तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. मला भीती वाटली की मी तुला हरवून बसणार आहे. माझ्या मनात त्या चुकीच्या भावना उभ्या राहिल्या, आणि माझा आवाज थोडा कापला. प्रणालीने माझा हात हलकेच दाबला आणि म्हणाली, तू मला हरवणार नाहीस. मी तुझी बहीण आहे, आणि नेहमी राहीन. स्मार्ट वॉचवर हॉर्ट रेट हळूहळू 70 BPM वर आला. ती हसत म्हणाली, पाहिलंस? तुझं मन शांत होतंय. त्यावेळी मला पूर्णपणे जाणवलं की ती खरं बोलते. त्या डिव्हाइसने माझ्या भावनांचा खेळ, माझ्या मनातल्या भीती आणि गोंधळाला समजावून दाखवलं होतं. मी तिला विचारलं, पण तुला हे सगळं का करायचं? तिने गंभीर होऊन उत्तर दिलं, मला लोकांना त्यांचं मन समजायला मदत करायची आहे. आपण सगळे किती गोंधळात जगतो ना. कोणाला काय वाटतं हे त्यालाच कळत नाही. मला असं काहीतरी बनवायचं आहे जे लोकांना स्वतःला शोधायला मदत करेल. त्या क्षणी मी पहिल्यांदा प्रणालीला खऱ्या अर्थाने समजलो. ती फक्त चंचल नव्हती, तिच्या मनात एक मोठं स्वप्न होतं, आणि मी, माझ्या चुकीच्या विचारांनी स्वतःला त्रास देत होतो. मी ठरवलं की आता मी तिच्यासोबत तिच्या या प्रवासात सामील होईन, भाऊ म्हणून तिचा आधार बनून. पुढच्या दिवशी सकाळी सूर्य उगवला.
प्रणाली स्वयंपाकघरात कॉफी बनवत होती. मी तिला म्हणालो, आज आपण तुझ्या मित्राला बोलवू आणि त्या प्रोजेक्टवर काम करू. तिचे डोळे चमकले. तिने लगेच माझ्या मित्राला फोन केला आणि तो त्याचं लॅपटॉप आणि स्मार्ट वॉच घेऊन आला. आम्ही मिळून त्या डिव्हाइसवर काम सुरू केलं. प्रणालीने उत्साहाने सांगितलं, मला त्यात एक फीचर जोडायचं आहे, जिथे लोकांना त्यांच्या भावनांवर आधारित छोट्या सूचना मिळतील. जसं, जर एखाद्याला ताण येत असेल, तर त्याला काही श्वासोच्छवासाच्या व्यायामाची सूचना, किंवा जर तो आनंदात असेल, तर त्याला त्या आनंदाचा अनुभव जास्त चांगल्या प्रकारे जपता यावा. मी तिला पाहिलो आणि जाणवलं की तिचा उत्साह आणि ध्येय फक्त स्मार्ट प्रोजेक्टपुरतं मर्यादित नाही, ती खरंच लोकांच्या जीवनात फरक घडवू इच्छित होती. जसं की थोडा चाल, पाणी प्या किंवा श्वास घ्या. माझ्या मित्राने त्यासाठी नवीन स्क्रिप्ट लिहिली आणि मी त्यात औषधांचं मॉनिटरिंग जोडलं, ज्यामुळे लोकांना त्यांच्या भावनांबरोबरच आरोग्याची काळजीही घेता येईल. काही दिवसांनी आम्ही हे बाबांना दाखवलं. त्यांनी ते हातात घेतलं आणि म्हणाले, प्रणाली, तू खरंच खास आहेस. त्यांचे डोळे भरले होते. आईनेही आम्हाला मिठी मारली. त्या क्षणी मला जाणवलं की खरी सुंदर वेळ ही अशी असते जिथे आपण एकमेकांना समजतो आणि मिळून काहीतरी चांगलं घडवतो. आज आमचं ते डिव्हाइस, भावना संजीवनी, लोकांपर्यंत पोहोचलं. ते लोकांना त्यांच्या भावना आणि आरोग्य दोन्ही सांभाळायला मदत करतं. प्रणाली आता टेक्नॉलॉजीच्या छोट्या सर्कलमध्ये ओळखली जाऊ लागली होती आणि मी बाबांच्या दुकानातून ही कंपनी चालवत होतो. पण मित्रांनो, यश मिळालं तरी आमचं काम संपलं नव्हतं. खरं तर तिथून एक नवीन आव्हान सुरू झालं आणि ते आव्हान माझ्या मनात पुन्हा एकदा भावनांचं वादळ घेऊन आलं. एके दिवशी सकाळी मी दुकानात बसलो होतो. बाबा एका ग्राहकाला औषध देत होते आणि मी लॅपटॉपवर भावना संजीवनी च्या नव्या अपडेटवर काम करत होतो. तेवढ्यात प्रणाली धावत आली. तिच्या हातात तिचा फोन आणि एक कागद होता. तिच्या चेहऱ्यावर अशी उत्सुकता होती की जणू काही तिला त्वरित काही महत्त्वाचं सांगावं लागलं आहे. ती म्हणाली, ऐक, आपल्याला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. मी उत्सुकतेने विचारलं, काय? ती म्हणाली, एक मोठी हॉस्पिटल चेन आहे. त्यांना त्यांच्या पेशंटसाठी आपलं डिव्हाइस हवंय, पण त्यांना त्यात काही नवीन फीचर्स हवी आहेत. तिचे डोळे चमकत होते, पण माझ्या मनात एक भीती दाटली, इतक्या मोठ्या ऑर्डरचं दडपण आम्ही पेलू शकू का? मी हळूच विचारलं, काय फीचर हवे आहेत त्यांना? तिने तो कागद माझ्यासमोर ठेवला आणि सांगायला सुरुवात केली. त्यांना असं हवंय की हे डिव्हाइस पेशंटच्या भावनांबरोबरच त्यांच्या औषधांचा डोसही ट्रॅक करेल. म्हणजे जर कोणी स्ट्रेसमुळे जास्त औषध घेतलं तर डिव्हाइस अलार्म देईल आणि जर कोणी औषध विसरलं तर त्यांना रिमाइंडर मिळेल. मी ऐकत होतो आणि माझ्या डोक्यात आकडेमोड सुरू झाली. हे सगळं कसं करायचं? आमच्याकडे माणसं कमी होती आणि टेक्नॉलॉजीचा खर्चही जास्त होता. प्रणालीने माझ्या चेहऱ्यावर टेन्शन पाहून हसत विचारलं, काय झालं? तुला असं वाटतंय की हे जमणार नाही? मी हळूच म्हणालो, नाही, जमेल, पण मला वाटतंय आपण खूप मोठं पाऊल उचलतोय. जर आपण अपयशी झालो तर? तिच्या आवाजात विश्वासाची ऊब भरली आणि ती माझ्याजवळ बसली. आपण अपयशी होणार नाही, ती म्हणाली, कारण आपण हे मिळून करतोय, तू, मी आणि आपला विश्वास. त्या क्षणी मला थोडं बरं वाटलं, पण तरीही माझ्या मनात एक विचार आला, प्रणाली खरंच आहे का? मी तिला अजूनही पूर्ण ओळखलं नाही. त्या रात्री मी घरी गेलो. प्रणाली तिच्या खोलीत लॅपटॉपवर काहीतरी टायपिंग करत होती. मी तिला विचारलं, काय करतेस? ती हळूच हसली आणि म्हणाली, हॉस्पिटलवाल्यांना प्रपोजल बनवते. आपल्याला त्यांना दाखवायचं आहे की आपण हे करू शकतो. मी तिच्या जवळ बसलो आणि स्क्रीनकडे पाहिलं. तिने एक व्यवस्थित चार्ट बनवला होता. डिव्हाइसचं नवं डिझाईन, अल्गोरिथमचं वर्णन आणि औषधांचे मॉनिटरिंग कसं काम करेल याची सविस्तर माहिती. मी विचारलं, तुला हे सगळं कसं जमलं? ती हसली आणि म्हणाली, तुझ्या मित्राने मला शिकवलं आणि बाबांच्या दुकानातून मी औषधांची माहिती घेतली. मी तिला पाहत राहिलो. माझ्या मनात आलं, ही माझी बहीण आहे, जी कधी चंचल वाटायची, पण आता मला तिच्यात एक वेगळीच ताकद दिसते. मी हळूच म्हणालो, प्रणाली, मला तुझ्याबद्दल कधी कधी भीती वाटते. ती थकलेली होती आणि विचारलं, भीती का? मी हळूच उत्तर दिलं, कारण तू इतकं मोठं स्वप्न पाहतेस आणि मला वाटतं मी तुझ्यासोबत राहू शकेन की नाही. तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, तू माझा भाऊ आहेस, तू माझ्यासोबत नसशील तर कोण असेल? तिचे डोळे पाणावले आणि माझं मन हलकं झालं.
पुढचे काही दिवस आम्ही कामाला लागलो. माझ्या मित्राने नव्या अल्गोरिथमवर काम सुरू केलं, ज्याने औषधांचा डोस आणि भावनांचा डेटा एकत्र जोडला जाणार होता. मी बाबांच्या दुकानातून औषधांची माहिती गोळा केली, कोणत्या औषधाचा काय परिणाम होतो आणि त्याचा भावनांवर कसा प्रभाव पडतो. प्रणालीने हॉस्पिटलवाल्यांशी मीटिंग्स लावल्या. एके दिवशी ती म्हणाली, उद्या आपल्याला त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे, तयार आहेस ना? मी घाबरलो, पण हळूच म्हणालो, हो, तयार आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स रूममध्ये पोहोचलो. समोर मोठमोठे डॉक्टर्स आणि मॅनेजर्स बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरतेचा भाव स्पष्ट दिसत होता. हळूहळू माझ्या हृदयात धडधड वाढू लागली, पण प्रणालीच्या आत्मविश्वासाने मला थोडं धैर्य दिलं. प्रणालीने प्रेझेंटेशन सुरू केलं. तिने स्मार्ट वॉच हातात घेतली आणि स्पष्टपणे सांगितलं, हे डिव्हाइस फक्त भावना ट्रॅक करत नाही, तर पेशंटच्या आरोग्याचीही काळजी घेतं. उदाहरणार्थ, जर एखाद्या पेशंटला स्ट्रेसमुळे जास्त पेनकिलर घ्यायची गरज भासली, तर हे डिव्हाइस त्याला रिमाइंड करेल. ती थांबली, डॉक्टरांकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, थांब, डॉक्टरांशी बोला. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास स्पष्ट होता आणि प्रत्येक शब्दात तिला तिच्या कामावर पूर्ण विश्वास होता. मग माझी पाळी आली. मी थोडा घाबरलो, पण प्रणालीने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले आणि हलके हसू दिलं. मी हळूच म्हणालो, आम्ही यात औषधांचे मॉनिटर जोडले आहे. हे डिव्हाइस पेशंटला रिमाइंडर देईल आणि त्याचा डेटा डॉक्टरांपर्यंत पोहोचेल. हॉस्पिटलवाल्यांना हे खूप आवडलं. त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली 1000 डिव्हाइसेसची पहिली बॅच. घरी आलो तेव्हा बाबा आणि आई आमची वाट पाहत होते. प्रणालीने त्यांना सर्व सांगितलं आणि बाबांनी आनंदाने म्हणालं, माझ्या मुलांनी मला अभिमान वाटायला लावला. आईने आम्हाला मिठी मारली. त्या रात्री आम्ही सगळे एकत्र जेवलो. किती दिवसांनी असं घडलं होतं, त्या आनंदाचा अनुभव अद्वितीय होता. पण मित्रांनो, हे यश मिळालं तरी माझ्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? प्रणालीला मी एक दिवस विचारलं, तुझं स्वप्न काय आहे? ती हळूच म्हणाली, मला हे डिव्हाइस प्रत्येक घरात पोहोचवायचं आहे, जिथे लोकांना त्यांच्या भावना आणि आरोग्याची काळजी घेता येईल. मी विचारात पडलो. माझं स्वप्न काय होतं? मला फक्त प्रणालीला साथ द्यायची होती, पण आता मला जाणवलं की माझंही काहीतरी हवं होतं, काहीतरी मोठं, काहीतरी जे फक्त माझं नाही, तर आपलंही असेल. एके रात्री मी झोपलो होतो आणि स्वप्नात मला दिसलं की मी आणि प्रणाली एका मोठ्या स्टेजवर उभे आहोत. समोर लोक टाळ्या वाजवत होते, आमच्या यशाचा आनंद घेत होते. सकाळी उठलो तेव्हा मला जाणवलं की माझं स्वप्न आता प्रणालीच्या स्वप्नात सामील आहे. मी तिला म्हणालो, आपण हे डिव्हाइस आणखी चांगलं करूया, जेणेकरून ते फक्त हॉस्पिटलसाठी नाही, तर प्रत्येक माणसासाठी उपयोगी पडेल. ती खुश झाली आणि हसत म्हणाली, चल, तर आजपासून सुरुवात करूया. आज आम्ही त्या दिशेने काम करतोय. भावना संजीवनी आता फक्त एक डिव्हाइस नाही, तर एक आशा आहे, लोकांना त्यांचे मन आणि शरीर समजायला मदत करणारी. प्रणाली आणि मी एकमेकांचा आधार आहोत आणि आमचं कुटुंब आमची ताकद आहे. मित्रांनो, आयुष्य असंच आहे, कधी गोंधळात टाकतं, कधी शिकवतं आणि कधी नवं स्वप्न दाखवतं. हे ऐकून किंवा पाहून जर तुम्हाला